नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनाचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे कुणी ना कुण्या ताईचा किंवा भाऊचा फोन येत असतो. यावेळेला भाऊसाहेब सुरवसे यांचा फोन आलेला आहे आणि चर्चा तुमची आमची या सत्रामध्ये ते असं म्हणतात की कोणार्कच्या सूर्यमंदिराबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का. आणि मंडळी, अगदी त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर कोणार्क सूर्यमंदिर हे दगडामधलं एक संगीत आहे, एक शिल्प आहे, एक चित्र आहे आणि या देशाचं वैभव आहे. चला तर आपण त्या विषयावर अधिक माहिती घेऊया. मंडळी, समोर जे तुम्ही चित्र पाहत आहात ते निश्चितपणे आठवते याच्याशी कशा संबंध लावता येतो? हो हो हो, बऱ्याच मंडळींनी ओळखले की कोणीतरी नोटेच्या पाठीमागं असलेले हे चित्र होतं आणि अगदी बरोबर आहे. कोणार्कचं सूर्यमंदिर असंच या फोटोतल्या या दिसणाऱ्या दृश्याचं नाव आहे. चला तर त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. ओरिसा राज्यातील कोणार्कचे सूर्यमंदिर हे भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या मंदिराच्या निर्मितीमागे आणि तिथे पूजा का होत नाही याबद्दल सुद्धा एक हृदयस्पर्शी ऐतिहासिक कथा आहे. या मंदिराचे निर्माण हे 13व्या शतकात गंगवंशाचा राजा लांगुला नरसिंहदेव यांनी केले होते. अर्थात याचं स्वरूप जे होतं त्या स्वरूपाचा विचार केल्यास एक मंदिर एक भव्य रथाच्या आकारात बांधले आहे. शिवाय ज्याला 24 चाके आहेत आणि 7 घोडे त्या रथाला उडत आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी जबाबदारी मुख्य शिल्पकार बिशू महाराणा यांच्यावर होती. त्यांच्यासोबत 12,000 कारागीर सलग 12 वर्षे हे मंदिर घडवत होते. म्हणजेच 13व्या शतकातील ही गोष्ट आता आपण पाहतो आहोत. धर्मपदची शौर्यगाथा म्हणून सुद्धा याच्याकडं कधी कधी ओळखलं जातं. मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले होते, पण मंदिराचा कळस काही केल्या बसत नव्हता. राजाने कारागिरांना ताकीद दिली होती की जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर सर्वांचे शिरच्छेद होतील. त्याचवेळी बिशू महाराणा यांचा 12 वर्षाचा मुलगा धर्मपद, ज्याला धर्मा असे म्हणतात, तिथे पोचला. तो आपल्या वडिलांना कधीच भेटला नव्हता. वडिलांची अडचण पाहून त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मंदिराचा जो अवघड कळस अचूकपणे बसवला. परंतु एक अडचण निर्माण झाली. जर राजाला समजले की 12,000 अनुभवी कारागिरांना जे जमले नाही ते का 12 वर्षाच्या मुलाने केले तर राजा सर्व कारागिरांना मारून टाकेल अशी भीती निर्माण झाली होती. आपल्या वडिलाच्या आणि इतर कारागिराच्या जीवासाठी लहानग्या धर्मपदने मंदिराच्या कळसावरून चंद्रभागा नदीत उडी मारून आत्मबलिदान दिले. ज्या मंदिरात एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला त्या मंदिरात पूजा न करण्याचा निर्णय कारागिरांनी आणि पुजाऱ्यांनी घेतला. तेव्हापासून हे मंदिर अपवित्र मानले जाऊ लागले. पूजा न होण्याची काही शास्त्रीय आणि ऐतिहासिक कारणंसुद्धा आहेत. धर्मपदच्या कथेव्यतिरिक्त काही ऐतिहासिक कारणे सांगितली जातात, ज्यामध्ये चुंबकीय शक्ती आणि कोसळलेला कळस. मंदिराच्या शिखरावर एक विशाल चुंबक बसवण्यात आला होता, जो समुद्रातील जहाजांना आकर्षित करत असे. पोर्तुगाज खलाशांनी तो चुंबक काढून नेल्यामुळं मंदिराचा समतोल बिघडला आणि मंदिराचा काही भाग कोसळला. मूर्ती भग्न झाल्यामुळे तिथे पूजा बंद झाली. आक्रमणाच्या बाबतीत असं बोललं जातं की कालांतराने कालापहाडसारख्या आक्रमणांनी मंदिरावर हल्ला केल्याने मूर्तीचे नुकसान केले. हिंदू शास्त्रानुसार भग्न किंवा तुटलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. त्यासोबतच ब्रिटिश काळामध्ये मंदिराची पडझड थांबवण्यासाठी ब्रिटिशांनी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वाळू भरून तो पूर्णपणे बंद करून टाकला, जेणेकरून मंदिर कोसळू नये. आजही हा गाभारा बंदच आहे. कोणार्कचे सूर्यमंदिर हे आज युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून गणले जाते. जरी तिथे पूजा होत नसली तरी त्याची भव्यता आजही जगाला थक्क करणारी आहे. तुम्हाला या मंदिरातील 24 चाकांबद्दलचं खऱ्या अर्थानं आकर्षण आहे. शिवाय सूर्यमंदिर हे पाहावं यासाठीच लोक तिथं जातात. आणि मंडळी, तुम्हाला जर ते आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ओरिसा राज्यातलं कोणार्कचं सूर्यमंदिर पाहायला जरूर जा. आणि प्रश्नकर्त्यांनी या निमित्तानं खूप चांगली माहिती सगळ्यांना मिळवून दिली, त्यांचं अभिनंदन. मंडळी, अद्याप जर आपण आपलं सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल, विनंती आहे कृपया ते सबस्क्राईब करा. आवडलेल्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.